तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. मी माझ्या ब्लॉगमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता हे मागचं लोकेशन बघून तुम्हाला समजलं का नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला या लोकेशन बद्दल सांगतो. आता हे लोकेशन आहे आपल्या सोलापूरमधल्या 6 कमानी. आता हे एकेकाळी एक सुसाईड पॉईंट होतं आणि इथं सुसाईड जास्त जण केलेले आहेत व इथे खून बिन पण झालेले आहेत. तर आपल्या खूप फॉलोवरांची रिक्वेस्ट होती की भावा इथे एकदा एक्सप्लोर कर म्हणून. तर आज आपण आलेला इथे एक्सप्लोर करायला. तर बघू शकता तुम्ही इकडे लोकेशन. तर आपण हे लोकेशन मध्ये एक्सप्लोर करू. मी तुम्हाला सांगतो इथे नक्की काय घडतं व याच्या पुढचं लोकेशन ह्याच्यापेक्षा भयानक आहे, 14 कमानी म्हणून. आपण तिकडे पण जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये थांबा, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल इथली रियालिटी काय. तर चला भावांनो, मी तुम्हाला आधी ते 14 कमानीचं लोकेशन दाखवतो, कारण हे एवढं सुसाईड पॉईंट एवढं खतरनाक नाही जेवढं ते आहे. व तिथे आपल्याला जाण्यासाठी गाडी बिडी आपली जात नाही, आपल्याला या रेल्वे ट्रॅकवरून चालत जावं लागेल. तर नमस्कार भावांनो, आता मी तुम्हाला तिथे 6 कमानीपाशी सांगितलं होतं की इकडे पुढे एक 14 कमानी आहे आणि ते सगळ्यात खतरनाक सुसाईड पॉईंट आहे. ते मी पॉईंट तुम्हाला दाखवतो या इकडे. तर तुम्ही बघू शकता इथे 14 कमानी आहेत. कमानी म्हणजे ब्रिजचा एक भाग, असं म्हणजे 14 पार्टमध्ये हे झालेलं आहे, त्यामुळे त्याला 14 कमानी असं नाव देण्यात आलं आहे. आणि ते खूप असं सुसाईड झालेलं आहेत. आता इथेच माझ्या मित्रासोबत पण एक झालं होतं, तुम्हाला सांगतो या इकडे. आता काही दिवसापूर्वी आपला एक मित्र होता, आपल्या जवळचाच मित्र होता एक, त्यानं आपल्या म्हणजे पोरीच्या टेन्शनमुळे इकडे आला निघून घरातून व इथे रेल्वे समोर थांबला व रेल्वे त्याला हॉर्न देत आली, पण इथे त्याला चिरडली रेल्वे. तर भावांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं की एखाद्या पोरीसाठी आपला जीव घालू नका, कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला पैसे घालून व काय काय करून आपल्याला एवढं मोठं केलेलं आहे. आपण जे काय करायचं आपल्या आई वडिलांसाठी करायचं, एका पोरीसाठी आपला स्वतःचा जीव नाही द्यायचं. आता तो तर गेला, पण त्याच्या आठवणी आमच्या मनात अजून आहेत. आता आम्हाला असं भास होतं की तो इथे आजूबाजूलाच आहे आमच्या, पण तो ऐकतोय काय, त्याला पण आता पश्चाताप होत असेल की मी त्या काळी असं का केलं, कारण आतापर्यंत असला असता तर तो विसरून गेला असता. तुमच्या असं डोक्यात काय टेन्शन असेल पोरी बिरीचं, तर मित्रात फिरा, तुमचं टेन्शन सगळं दूर होऊन जाईल. तर तुम्हाला मी दाखवतो खालचं पॉईंट पण, या माझ्यासोबत. आता आपल्याला खाली जायचं असेल तर इकडे उतरून जावं लागतंय. तर चला आपण उतरू इकडे खाली. आता या कमानीच्या खालून एक घाण पाण्याचा साठा जातो इकडे, आणि इकडे वास पण खूप घाण येतोय व इकडे कोणती पब्लिक नसते, त्यामुळे जे आपले ज्यांच्या डोक्यात सुसाईडचं विचार चालू असतात ना, ते इकडेच येतात, कारण त्यांना अडवायला इकडे कोण नसतं व ते आपल्या मनात येणारे काही कार्य इथं करून टाकतात. पण त्यांच्या मागे जे असते त्यांना टेन्शन येतं. अशा गोष्टी तुम्ही करू नका प्लीज. बघू शकता तुम्ही पण कसला भयानक व्ह्यू आहे इथे, बघू शकता इकडे. व इकडे समोर बघताना हे घाण पाण्याचा साठा इकडे जातो आणि हे पूर्ण असं अंधार भडक लोकेशन आहे. आता या लोकेशनला बघूनच तुमच्या पण मनाला असं वाटलं असेल भयानक. तर
तर भावानं तुम्ही बघू शकता हेच ते 6 कमान आहे आणि तुम्हाला मी आता दाखवलं मागे ते 14 कमान झालं. ते सुसाईड पॉईंट एकदम खतरनाक आहे. हे एवढं सुसाईड पॉईंट नाही आहे. तुम्ही आवाज ऐका इथे सायलेंटमध्ये. आणि हा माझा ब्लॉग बनायचा उद्देश एवढाच आहे की हे सुसाईड पॉईंट आहे. लोकांनी इथे सुसाईड करू नये, कारण त्यामुळे लोकांच्या मनात पण भीती बसती व आपण सुसाईड केल्यामुळे आपल्या फॅमिली पण धोक्यात येते. तर माझ्या ब्लॉगमध्ये एवढंच शिकाय की सुसाईड करू नका. आणि हे पॉईंट असं हॉरर पॉईंट नाही आहे, फक्त सुसाईड पॉईंट आहे. एवढं हे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगायचं होतं.